ईश्वर माऊलीची एक ओवी आठवली. माऊली म्हणतात का लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगण अंगी की प्रथमोय सकाळी. अर्थ सांगतो, माऊलीने त्या ओवीमध्ये तारुण्य नावाची अवस्था सांगितली. तारुण्य म्हणजे लावण्य, लावण्याच्या नव्हाळीने नटलेलं जे असतं ना त्याला तारुण्य म्हणतात. तसा आपला सप्ताह खऱ्या अर्थाने महाराज लावण्याच्या नव्हाळीने नटलेला सप्ताह आहे बघा. खरंच उत्कृष्ट नियोजन बरं का. कसं आहे, मी नेहमी सांगत असतो बघा, जीवनामार्गे मार्गदर्शक चांगला असावा लागतो. लक्ष देऊन ऐका. जीवन कोणतंही असू द्या, कार्यक्रम कोणताही असू द्या, मार्गदर्शक चांगला असला की कार्यक्रम चांगला होतो. सप्त्याचा असू द्या नाही तर लग्नाचा असू द्या, मार्गदर्शक बिघडला की लग्न बिघडलं, सप्ताह बिघडला. बरोबर आहे का नाही. तुम्हाला जाता जाता एक साधा सोपा प्रश्न विचारतो, लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशामध्ये एक सगळ्यात मोठं युद्ध झालं ज्याला महाभारत युद्ध म्हणतात. बरोबर, तुम्ही टीव्हीवर ऐकला असन, पाहिला असन, कीर्तनकाराच्या मुखातून ऐकला असन. एका बाजूने 100 कौरव होते, एका बाजूने 5 पांडव होते. आता गणिताच्या भाषेने जर विचार करायला गेलो तर 100 संख्या जास्त आहे, 5 संख्या कमी आहे. मग गणिताच्या भाषेने विचार केला तर विजय कुणाचा पाहिजे हो? 100 ज्याच्या बाजूने त्याचा का 5 ज्याच्या बाजूने त्याचा? ज्याच्या बाजूने 100 आहे त्याचा. पण मला सांगा, महाभारत युद्धामध्ये विजय पांडवाचा झाला का कौरवाचा? बोला, विजय कुणाचा झाला? पांडवाचा. संख्या किती? 5च आहे. आणि 100 कौरव असून सुद्धा पराभव झाला. याचं एकमेव कारण 100 कौरवाचा मार्गदर्शक शकुनी मामा होता आणि पांडवाचा मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण होते. तसे तुमच्या सप्त्याला मार्गदर्शक भगवान श्रीकृष्णासारखे भेटलेले आहेत बघा. मार्गदर्शक चांगला असला तरच सप्ताह होतो, मला हे सांगायचं आहे. बरोबर आहे का नाही. असं उत्कृष्ट मार्गदर्शन ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, आळंदीमध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आपल्या परिसराचं वैभव, ज्यांच्या मुखातून गेले आज तुम्ही 5-6 दिवसापासून श्रीराम कथा श्रवण करत आहात. चरितमर्गनातुष्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. भगवान परमात्माचे राम कथा पापाला मुक्त करण्याचं साधन ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रवण करत आहात, आदरणीय श्री हरिभक्त परायण संजयजी महाराज हिवराळे यांच्या नियोजनामध्ये आज तुम्हा सर्व माता मावल्या पुरुष मंडळीची सेवा करण्याचा योग आला. प्रथमतः त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला खूप सुंदर असं नियोजन आहे. गेली 43 वर्षापासून चालत आलेला भव्य दिव्य सप्ताह आहे आणि या ठिकाणी संगीत, तुळशी, रामायण कथा, त्याचप्रमाणे महाराज अख्ख्या महाराष्ट्राचं पारमार्थिक जीवनाचं धगधगतं हृदय म्हणजे गुरुवर्य शेखर बाबा, त्यांचा परिसर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा परिसर वेदांतचार्याचा परिसर आहे. बरोबर आहे का नाही. आणि या परिसरामध्ये सेवा करण्याचं भाग्य मला भेटलं. प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजची ज्यांच्याकडे माझी कीर्तनाची सेवा आहे, आपल्या परिसराचा वैभव श्री हनुमंत बाबा इबितवार यांच्या मार्गदर्शनातून सेवा आली, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. खरा तर गुलाबजामुन खाऊ घालून त्यांनीच आवाज बसविलाय माझा. नको म्हणत होतो, बोलता येत नाही, पण घ्या म्हटली एक. खरंच सुंदर असं नियोजन आहे बरं का तुमचं. आता परिसरातील सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज, अभंग 3 चरणाचा आहे आणि गायक 6 आहेत. अभंगाचे किती चरण आहेत? 3च आहेत. ह्यांना एक चरण सुद्धा येत नाही, अर्ध म्हणावं लागतंय. असे उत्कृष्ट सगळेच गायक मंडळी बरं का. आता कसं आहे, सगळ्याच नाम उल्लेख करत नाही कारण 1 तास उरलं कीर्तनकाराशी. बरोबर आहे का नाही. उत्कृष्ट असे गायक, दोन्ही मृदंग वादक, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच तुमचं उत्कृष्ट नियोजन आहे बघा. गायक जेवढे सुंदर आहेत तेवढेच मृदंग वादक देखील छान आहेत बघा. दोन्ही गायक ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आपल्या परिसराचं वैभव, संगीत अलंकार, आदरणीय माझे गुरुबंधू यांना सुद्धा धन्यवाद. आणि त्यांना तोला मोलाचं ज्यांनी सहकार्य केलं माझे मोठे बंधू बालासाहेब महाराज यांना सुद्धा धन्यवाद. दोन्ही मृदंग वादक, भागवत कथा सांगते इंद्रोवदीन मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तने ते कुमारा. माझे गुरुवर्य वैकुंठवासी सुभाषजी महाराज देशमुख म्हणायचे, कीर्तनामध्ये मृदंग कसा वाजवावा, उकळत्या तेलामध्ये जिरे कसे तडतड तडतड करतात, आधी दोन्ही मृदंग वादकाचे बोट मृदंगावरती तडतड तडतड करतात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे पाकिट नाही दिलं तरी भागतंय, तसं काय नाही. खरंच सुंदर असं नियोजन आहे. आज माझ्या परमभाग्याने आजची
5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या सद्भाग्याने माझ्या वाट्याला आलेली आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण सुरुवात करतो. विठाला खरंच गोड निवेदन आहे बघा. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा 3 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंग जरी जगद्गुरु श्री तुकोबारांनी साधकाच्या अंतकरणातलं युद्ध सांगितलेलं आहे. अभंगातील विषय फार महत्वाचा आहे बघा. आता चालू जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला रात्री सुद्धा युद्ध करावं लागतं आणि दिवसा सुद्धा युद्ध करावं लागतं. पण आमचे शत्रू अचानक आमच्यावरती हमला करतात, सांगून येत नाहीत. पण आमचे शत्रू किती मोठे असले ना महाराज, आमच्याकडे एक तलवार आहे आणि तिला नामरूपाची धार लावलेली. त्या नामरूपाच्या तलवारीने आमच्यावरती चालून आलेल्या सर्व शत्रूचं काळं तोंड केलं. असा या अभंगाचा आशय आहे बघा. लक्ष देऊ नाही का. मनुष्याच्या जन्माला आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत, आपण जन्माला आलो तेव्हापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक माणसाला या मृत्यू लोकामध्ये एक ना एक दिवस संघर्ष करावा लागतो. एक ना एक दिवस त्याला युद्धाला सामोरे जावं लागतं. जन्माल्यापासून ते मृत्यूपर्यंत एकदा तरी माणसाला आयुष्यामध्ये लढाई करावीच लागते. मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला आणि भांडणं झाले नाही असा या जगामध्ये माणूसच नाही. आणि ज्याचे भांडणं झाले नाही तो माणूसच नाही. म्हणजे एकदा तरी लढाईला सामोरे जावं लागतं का नाही. कारण याचं नावच मृत्यू लोक आहे. आणि एक गोष्ट सांगू का महाराज, ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष असतो त्याचंच नेतृत्व सिद्ध होत असतं. आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी माणसाने प्रत्येक शत्रू समोर तत्पर राहावं आणि संघर्षाचा सामना करावा. कारण याचं नाव मृत्यू लोक आहे. इथं कोणत्याच माणसाला यश कीर्ती एवढी सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी आतोनात प्रयत्न करावे लागतात. एक गोष्ट सांगू का महाराज, मंदिरातील मूर्ती आणि मंदिरासमोरची पायरी एकाच दगडाच्या असतात. पण त्या मंदिरातल्या मूर्तीने आयुष्यभर संघर्ष केला, शनीचे घाव सोसले म्हणून अख्खं जग तिला नमस्कार करतं. मंदिरातील पायरीने संघर्ष केला नाही म्हणून अख्खं जग तिला पायाखाली तुडवतं. वस्तू एकच असते, मनुष्य एकच असतो. पण ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, ज्याच्या जीवनामध्ये संघर्षाची ज्योत असते त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला रात्रंदिवस संघर्ष करावा लागतो. कारण याचं नाव मृत्यू लोक आहे. लक्ष देऊ नाही का. मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला आणि युद्ध झालं नाही असा तुम्हाला माणूस सापडणार नाही. कारण शास्त्रामध्ये प्रत्येक लोकाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्याचं वर्णन आलेलं आहे बघा. वैकुंठ लोक म्हटलं की भक्ताची भूमी, कैलास लोक म्हटलं की तपश्चर्याची भूमी, स्वर्ग लोक म्हटलं की भोगभूमी आणि मृत्यू लोक म्हटलं की रणभूमी. एका श्लोकाद्वारे चारही भूमीचं वर्णन केलं. लक्ष देऊ नाही का. शास्त्रकार सांगतात बघा, भक्तभूमी वैकुंठम, तपोभूमी कैलासम, स्वर्ग लोकम भोगभूमी, मृत्यू लोकम रणभूमी. मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला आणि युद्ध झालं नाही विषयच नाही हो. कारण प्रत्येक भूमी, वैकुंठ हा शब्द पुढे आला कारण वैकुंठ भूमी कुठली भूमी सांगितली शास्त्रामध्ये, भक्तभूमी. भक्तभूमी वैकुंठम. जाऊ द्या सगळ्यात सोपं सांगतो. या मृत्यू लोकामध्ये जे 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 भक्त येतात ते कुठून येतात बरं? वैकुंठातूनच येतात ना का नाही. जे जे भक्त येतात ते कुठून येतात? साधं सोपं प्रमाण आहे, आम्ही वैकुंठ वासी. वैकुंठातून आल्यामुळं ते कोण झाले? भक्त झाले. किंवा ज्ञानेश्वरीचा अध्याय पाहिला काय सांगतो लक्ष देऊ नाही का. जे भक्त ज्या देवाची भक्ती करतात तो देव जिथं राहतो त्याला सुद्धा वैकुंठ म्हणतात. अध्याय पाहिला. आगा अश्व हाकू आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. किंवा वैकुंठीचा राणा पांडवा घरी. राणा म्हणजे कोण? देव. जिथं राहतो त्याला वैकुंठ म्हणतात. म्हणजे भक्तभूमी कोणती भूमी? तुम्ही थोडा थोडा रिप्लाय द्या. माझी भाषा कळलं ना का तुम्हाला? माता मावले भाषा कळतील माझी नाही. कसं आहे संजयजी महाराज, शब्दामध्ये फरक आहे बघा. शास्त्र काय सांगतं? पिंडे पिंडे मतीर भिन्ना, कुंडे कुंडे नवम पाया, जातो जातो नवा जारा भिन्ना वाणी मुखे मुखे. वीर बदलली की विहिरीच्या पाण्याची काय बदलती? बोला बोला काय बदलती? चव बदलती. तसं तालुका बदलला की भाषा बदलते, जिल्हा बदलला की भाषा बदलती. आम्ही मराठवाड्याच्या तिकडच्या कडेला, तुम्ही मराठवाड्याच्या इकडच्या कडेला आहे. म्हणजे शब्दामध्ये फरक असू शकतो का नाही? माता मावल्या हो, तुमच्या इकडे लिकीच्या नवऱ्याला काय म्हणतात? झालं नाही कोणाचं? असं मोकळं बोला घरच्या माणसासारखं. काय म्हणतात? जावाई आमच्या इकडं हलकट म्हणतात. तुम्ही म्हणाल कस काय? तुम्ही देऊन बघा, काही घेऊन जाते. तुम्ही फक्त द्यायची तयारी ठेवा महाराज. गाय नेतं, म्हैस नेतं, ज्वारीचं पोतनी, गव्हाचं पोतनी, हुंडाने, मुलगीनी सासरवाडीला आल्या दुधाची बाटली भरून नेतात का हो? तुम्ही देऊन बघा, नाही नेली तर बघा.
म्हणून आमची करता शब्द आला बाय हलकट. माझी भाषा जरा समजून घ्या बरं का. मला सांगा, वैकुंठ भूमी कुणाची भूमी सांगितली मी? भक्ताची. भक्त भूमी वैकुंठम. आता काय झालं बघा, या लॉकडाऊन पासून कीर्तन जास्त वाढले का नाही महाराज? कशाचंही कीर्तन होऊ लागलं, बरोबर आहे का नाही? वाढदिवसाचं कीर्तन, वर्षश्राद्धाचं कीर्तन, घर बांधायचं कीर्तन, घर पाडायचं कीर्तन वाढले ना महाराज. म्हणून आम्हाला वर्षश्राद्धाचे काय कीर्तन करावं लागतात, आहे का नाही बाबा? मग वर्षश्राद्धाच्या पत्रिकेच्या पुढे एक शब्द लिहिलेला असतो वै, आणि वै म्हणजे वैकुंठवाशी. मग आम्ही तिथं जातो. आता मोबाईलवर तारीख घेतलेली, काय परिचय नाही काय नाही. मग मी म्हणायचं बाबा ह्यांचं वर्ष श्राद्ध का म्हणतात हो. मी म्हटलो बाबा आयुष्यभर काय करत होते? ते सांगतात बाबांनी आयुष्यामध्ये गावातली एक पण कोंबडी जिवंत ठेवली नाही, आणि त्यांच्या पुढे वैकुंठवाशी. म्हणलं मग हे बाबा गेलते कशाने? म्हटले पिऊन पिऊन किडनं गेलं म्हणून गेले. मग आम्ही तिथं वैकुंठवाशी असा अर्थ घेत नाही, मग वैफल्यग्रस्त, संसाराला कंटाळून मिळालेला. लक्ष देऊ नाही का? वैकुंठ भूमी कोणती भूमी? मी पुढे जात नाही बरं का, माझा घेर पुढे पडत नाही रेस दाबल्याशिवाय. हा, वैकुंठ भूमी कोणती भूमी? भक्त भूमी. आता लक्ष देऊ नाही का? तसं कैलास लोक ही तपोभूमी. बघा भगवान शंकर कैलास परावर्तित राहतो आणि काय करतो? तप करतो. अध्याय 9 माऊली म्हणतात आगा अश्ववाहको आपण वैकुंठीचा राणा जाण नाही करिता तापताचे कळसुनी कवन आवळ जे सुळ पाणी तोही अभिमानू सांडूनी माता वाहिजे. जगातला सगळ्यात मोठा तपस्वी भक्त महादेव राहतो कुठं? कैलास पर्वतावरती. म्हणजे कैलास भूमी कोणती भूमी? तपोभूमी. जाऊ द्या, जेवढे या मृत्यू लोकांमध्ये राक्षस होऊन गेले ते कुणाचे भक्त? इथं पांडुरंगाचे का महादेवाचे? बोला. जगातला सगळ्यात मोठा भक्त रावण कुणाचा? महादेवाचा. हिरण्यकशिपू सगळ्यात मोठा तपस्वी भक्त पण कुणाचा? महादेवाचा. पांडुरंगाचे भक्त तपश्चर्या करत नाहीत, पांडुरंगाचे भक्त भक्ती करतात. म्हणजे कैलास भूमी कोणती भूमी? बोला ना, तपोभूमी. जाऊ द्या, सगळ्या सोपं लवकर प्राप्त होणारा देव कोणचा देव? महादेव. म्हणून त्याला कंसाचा एक शब्द वापरला जातो, भोळा. हा, भोळा महादेव म्हणतात का नाही बरं? कारण लवकर प्राप्त होणारा देव आहे ना. काय माता मावल्याचे नवरे भोळे असले तरी त्यामध्ये आमचे हे ना लयच भोळे महादेव आहेत. आता भोळे माता मावल्या म्हणतातच महाराज. काय माता मावल्याला बोलायची सवयच असते इथल्या सोडून बरं का. हो का सवय असते महाराज. उगा आपलं घेणं न देणं, कंदी लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3 पिणं असते सवय. एका माता माऊली नवऱ्याला सहज विचारलं, सहज म्हटली होय व. हे म्हटला काय? ती म्हटली तुम्हाला झाडावर चढता येतं का हो? तो म्हटला नाही बा. ती म्हटली काय हो, तुमच्यापेक्षा माकडं बरी आहेत, भारा झाडावर चढते. त्याला असला राग आला ना महाराज. त्यांनी 15 दिवस प्रॅक्टिस केली. कशाची? झाडावर चढण्याची. 15 दिवस बायको जवळ गेला आणि म्हणला हे बघ मला आता असं भरभरा झाडावर चढता येतं. ती म्हटली मग माया माकडात आणि तुमच्यात काय फरक आहे? ती झाडावर चढते, तुम्ही झाडावर चढतात. भोळ्यात काढतात बायका बघा. पण महादेव तपस्वी देव पण कुणाचा? लक्ष देऊ नका, तो कैलास परावर्ती राहतो. जरा रिवर्स. भक्त भूमी कोणती भूमी? वैकुंठ भूमी. तपभूमी कोणती भूमी? कैला. हा, आज पोराव लक्षात ठेवायचं. बेवणी चालायचं पुढे 10 पर्यंत तरच पुढे जातोय. कैलास भूमी कोणती भूमी? तपोभूमी. हा, आता शास्त्रामध्ये 3री भूमी सांगितली, स्वर्गभूमी. भोगभूमी. अध्याय 3 त्रैविद्या माम सोमपापूत पापा यज्ञरिष्ठा स्वर्ग त्रिम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सूर्येंद्र लोक मशनंती दिव्यान दिवी देव भोगा. मोठे भोग भोगण्यासाठी माणसाला कुठं जावं लागतं? स्वर्गामध्ये. कारण स्वर्गभूमी कोणती भूमी? भोगभूमी. या श्लोकाच्या खालच्या वाव्या आठवा बरं का. खूप गोड चिंतन आलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात तिथं गेल्याच्या नंतर काय भेटतं? माऊलीने सांगितलं बघा, त्या ठिकाणी जे अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन इंद्रावती. महाराज अमरत्व सारखं सिंहासन आहे, ऐरावता सारखा हाती त्या ठिकाणी. जे तर रिद्धिसिद्धीची भांडारे भरलेले, अमृताचे कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. हे वर्णन कुठलं आहे? आपल्या गावातलं. शब्दार्थ पुढे आण तुम्ही, मला व्यू वाटायला इथं. हे वर्णन कुठलं आहे? स्वर्ग लोकातलं. कारण स्वर्गभूमी कोणती भूमी? भोगभूमी. आता शास्त्रामध्ये 4थी भूमी सांगितली, मृत्यूलोक. मृत्यूलोक रणभूमी आहे. मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला आणि युद्ध करावं लागलं नाही असा माणूस आहे का? अजिबात नाही.
पण तुम्ही म्हणता महाराज आम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत म्हातारे होत आलो बा, आमचं तर कुणाबरोबर युद्ध झालं नाही. भले तुमचं पाकिस्तान बरोबर युद्ध झालं नसन, भले तुमचं चीन बरोबर युद्ध झालं नसन, पण तुमचं तुमच्या पाप्याच्या माईचं कारण याचं नाव मृत्यूलोक. बरं म्हटलं महाराज आम्हाला कळालं, वैकुंठभूमी भक्तभूमी, कैलासभूमी तपोभूमी, स्वर्गभूमी भोगभूमी, मृत्यूलोक रणभूमी. अहो म्हटले पण या मृत्यूलोकामध्ये युद्ध कुणाचं झालं हे तरी सांगा. शास्त्रामध्ये मृत्यूलोकामध्ये फक्त 3 जणांचं युद्ध आलं. पहिलं युद्ध देवाचं, दुसरं युद्ध जीवाचं आणि तिसरं युद्ध संतांचं. 3 जीव 3 पदार्थ सोडता दुसरं युद्धच कोणाचं झालंय. एका श्लोकाद्वारे 3 जणांचं वर्णन लक्ष देऊ नये का. त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्यूलोके विशेषतः देवयुद्धम जीवयुद्धम साधक युद्धम अतिप्रसिद्धम. विठाला 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 मृत्यूलोकामध्ये फक्त 3 जणांचं वर्णन आलं. इथं 3 जणांचं सगळ्यात मोठं युद्ध झालं. पहिलं युद्ध सांगितलं देवयुद्ध. देवाने सुद्धा मृत्यूलोकामध्ये अवतार घेतल्यामुळं काय करावं लागलं, युद्ध करावं लागलं. म्हटलं कुठल्या देवाला, बघा साधं सोपं उदाहरण, रामदेवाला युद्ध करावं लागलं का नाही. राम हा देव आहे, रामदेव नाही बरं का, ते रामदेव बाबा नाही, तुम्ही इकडचं तिकडं नेऊ नका. राम प्रभू हा देव आहे, पण दशरथ राजाच्या पोटी अवतार घेतल्यामुळं काय करावं लागलं, युद्ध करावं लागलं. कुणाबरोबर, रावणाबरोबर. ऐका पुरावा, माऊलीची गोड ओवी. माऊली म्हणतात बघा, पर्या तो येत ऐशे राम रावण झुंजीनले कैसे. अहो रामाचं रावणाचं एवढं मोठं युद्ध झालं ज्याच्यामध्ये अजून उदाहरण देता आलं नाही. म्हणजे रामचंद्र हा देव आहे, पण मृत्यूलोकामध्ये मानव रूपाने अवतार घेतल्यामुळे त्याला काय करावं लागलं, युद्ध करावं लागलं. मला काल एक जणांनी प्रश्न विचारला बरं का महाराज, म्हटलं इंद्रजित महाराज रामप्रभूने जरा चूकच केली. मी म्हणलं नेमका तू कोण, देवाची चूक काढणारा. म्हटलं रामप्रभूने रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी नर न्यायाच्या ऐवजी वानर का नेले. युद्ध करायला कोण नेले, वानर का नर, वानर नेले का नाही. तो म्हटला मग माणसाला न्यायला काय झालं होतं. त्याला म्हटलं हे बघ जरा माझं बी ऐक, मला सांगा लंका कशाची होती हो, बोला कशाची होती, सोन्याची. खरं सांगा रामप्रभूने जर आपल्याला नेलं असतं सगळ्यात अगोदर काय झालं असतं, आताच्या भाषेमध्ये सगळ्यात अगोदर रामप्रभूचा पक्ष फुटला असता. लोकांनी धनुष्यबाण खाली टाकला असतं युद्धाचं बरं का, तिकडचं शिवसेनेचं नाही, युद्धाचं धनुष्यबाण खाली टाकलं असतं आणि रावणाच्या घराच्या इटा उपसूप आणल्या असत्या. कारण लंका कशाची होती, सोन्याची होती ना. शहाणी माणसं कृती करण्याच्या अगोदर विचार करतात आणि जी कृती केल्याच्या नंतर विचार करतात ती शहाणी नसतात. म्हणून रामप्रभूनं नर न्यायच्या ऐवजी कोण नेले, वान. सध्या 2 गोष्टीचं लय अवघड झालंय महाराष्ट्रामध्ये. पहिली गोष्ट हे पावसाचं वातावरण आणि महाराष्ट्राचं राजकारण कधी बदलन सांगता येतं का. खरं सांगा आता पावसाळा आहे का हिवाळा आहे बघा, काहीच कळा नाही. सकाळून गार लागतंय, दुपारून ऊन पडतं, संध्याकाळी थेंबट होतं. ह्या 3 जणांनी काही केली, युती केली. कोणत्या 3 जणांनी, मी दिवाळीचा पेपर असतो 6 महिन्याचा पेपर, मी मुलाला शिकत होतो. त्याला महाराज ती स्पर्धा परीक्षा आली होती आणि त्याच्यामध्ये एक पेपर होता, कोणत्या मंत्र्याचं काय नाव आहे, कोणत्या मंत्र्याचं काय नाव आहे. मी 6 महिने त्याच्याकडून अभ्यास करून घेतला. हे बघ ह्या मंत्र्याचं हे नाव आहे, ह्या मंत्र्याचं हे नाव आहे, त्या मंत्र्याचं ते नाव आहे, आणि पोरगं नापास झालं. मी म्हणलं नापास कस काय झाला. म्हटलं पप्पा तुम्ही सांगितलेला एक मंत्री आला नाही. म्हणलं सगळेच गुवाहाटीला गेले कुठून येते. या 2 गोष्टीचा अवघड झाला ना. रामप्रभू देव आहे, पण मृत्यू लोकांमध्ये दशरथ राजाच्या पोटी अवतार घेतल्यामुळं काय करावं लागलं, युद्ध करावं लागलं. दुसरा देव कोण, कृष्णचंद्र हा देव आहे, पण परत मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतल्यामुळं काय करावं लागलं, युद्ध करावं लागलं. म्हणजे देवाने जरी इथं जन्म घेतला तरी त्याला काय करावं लागतं, युद्ध करावं लागतं. म्हणजे देवाचं झालं. बरं म्हटलं देवाचं युद्ध दैत्याबरोबर, पण तुम्ही म्हटलं जीवाला सुद्धा युद्ध करावं लागतं. म्हटलं हो, जीवाला सुद्धा युद्ध करावं लागतं. देवाचं युद्ध दैत्याबरोबर आणि जीवाचं युद्ध कोणाबरोबर, अहो जीवाचं युद्ध जीवाबरोबरच आहे. आपलं युद्ध कोणाबरोबर आहे, आपल्याच माणसाबरोबर आहे. आपल्याच कार्याला आपलेच माणसं आडवे येतात. बघा हिंदू धर्माची सगळ्यात मोठी अडचण सांगू का तुम्हाला, आपला समाज आपल्याच कार्याला आडवा येतो, येतो का नाही. आपले माणसं आपल्याला आडवे येतात, याला म्हणायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर. आप तुम्हाला सांगतो, एक काचेची भरणी घ्या आणि काचेच्या भरणीमध्ये सगळे खेकडे मोकळे सोडा,
आणि काच्याच्या भरणीचं झाकण मोकळं सोडून द्या. या काही खेकड्याला बाहेर निघता येत नाही. तुम्ही म्हणाल कस काय? एक खेकडा बाहेर निघाला की खालचे त्याला असे खाली वाढतात. तू कुठं चालला रे आम्हाला सोडून? याला मानायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर. आपल्यात लोक आपल्या बरोबर भांडणं खेळतात. आणि सोपी व्याख्या सांगू का महाराज? आपल्यात माणसाने आपल्यावर घाव घातला ना, त्रास जरा जास्त होतो बर का. आपणा घात कर शत्रू झाले दावेदार तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे आपणा घात करे शत्रू झाले उतर रुपेचा सागर उतरी पार तुका म्हणे शत्रू झाले याला म्हणायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर. आपणच आपला शत्रुत महाराज. जग नाही, लक्ष देऊ नाही का? जीव जीवाला आडवं येतो म्हणजे जीवाचं युद्ध कोणाबरोबर आहे? जीवाबरोबर आहे. लक्ष देऊ नाही का? काय आहे? सोन्याची लोखंडाची भेट झाली बघा. सोनं म्हणजे धातू. हा, सोन्याची लोखंडाची भेट झाली. सोन्याने लोखंडाला विचारलं, का रे लोखंड दादा, तुला सुद्धा हातोड्याने ठोकलं जातं, मला सुद्धा हातोड्याने ठोकलं जातं, मग तुझा आवाज जास्त का होतो? लोखंडाचा आवाज जास्त येतो का सोन्याचा ठोकल्यावर? लोखंडाचा. मग तुझा आवाज जास्त का होतो? महाराज लोखंडाने रडत रडत उत्तर दिलं. म्हटलं सोन्या, आपल्यानेच आपल्याला मारलं की त्रास जरा जास्त होतो. लोखंडावरती घाव घालणार काय? अहो लोखंडच आहे ना. आपलेच माणसं आपल्याला आडवे येतात महाराज. याला म्हणायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर. जुनी मन आहे बरं का. जुनी मन, माझ्या मनचं नाही. एक जुनी मन आहे, लक्ष देऊ नाही का? बोलतोच मी आता. जुनी मन आहे. 2 आवा, 2 जावा, 2 बुवा, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 शास्त्री, 2 तट, 2 भट आणि 2 हलगट एकत्रित आले की भांडण झालं समजा. 2 सजातीय जीव एकत्रित आले की भांडण झालंच. 2 सजातीय जीव, जीवच जीवाला आडवे येतात महाराज. 2 सजातीय जीव, 2 आवा तिथं आलंय म्हणून आता 2 माता माऊली एकत्रित आल्या, भांडण होणार. कीर्तनात जरी बसल्या तरी अशा कोपर मारत्या, सरक पलीकडे सरक, आहे का नाही? म्हणून एक जुनी म्हण आहे, 40 गाड्याची खडखड आणि 2 बायाची बडबड. सारखीच आहे. 2 बाया बडबड केल्याशिवाय राहत्यात का? नाही नाही. पुढचं 2 जावा, 2 जावा एकत्रित आल्या की भांडणच होणार. पुरुष मंडळीने खरं सांगायचं, अजिबात लबाड बोलायचं नाही बरं का. कारण कीर्तनामध्ये महाराज स्वतः लबाड कुणीच बोलत नसतात. मला सांगा, 2 भावाचं वाटोळ होण्याचं कारण काय? घरी जायचं नाही काय की. 2 भावाचं वाटोळ कशामुळे होतं? 2 जावा. 2 जावाचं राहणं म्हणजे शुद्ध इंद्रायणी तांदळाचा भात. शीताला शीत चिटकत नाही. तुम्ही तांदूळ जर कुकर मध्ये शिजू टाकले ना महाराज, त्याला हळद चिटकन, मीठ चिटकन, चटणी चिटकन, पण ते एकाला एक अजिबात चिटकत नाही. याला म्हणायचं 2 जावा. आणि तिसरं 2 बुवा. 2 बुवा म्हणजे 2 महाराज इथले सोडून. 2 बुवा एकत्रित आले की भांडण होणारच. हे म्हणतो गात्यात असं सांगितलंय, दुसरा म्हणतो नाही 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 ज्ञानेश्वरीत असं सांगितलंय. 2 बुवा, 2 तट, 2 भट आणि 2 हलगट, 2 कुत्री. 2 कुत्री एकत्र आल्यावर गप्प बसतात? नाही मारा, भो 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 भो. 2 कुत्री एकत्र आल्यावर भांडण होतंय का नाही सांगा? 2 कुत्री, 2 मिस्त्री. हे कळलं ना तुम्हाला आता? 2 मिस्त्री. एक म्हणतो ओळिंब्यात जमलं नाही, दुसरा म्हणतो नाही 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 गुन्ह्यात जमलं नाही. दोघाच्या भांडणात आखी बिल्डिंग तिरपट. 2 मिस्त्री आणि 2 शास्त्री. एक म्हणतो उत्तर मीमांसा अशी म्हणते, हे नाही नाही. एक म्हणतो पूर्व मीमांसा अशी म्हणते. एक म्हणतो वेदात हे सांगितलंय, दुसरा म्हणतो कर्मकांड असं असतं. 2 शास्त्री एकत्रित आले की भांडण
झालंच समजा. आता जरा रिवर्सचा घेर. देवाचं युद्ध कोणाबरोबर? हो, तुम्ही पुढं पाठण मागं सपाट नका करू. अहो, देवाचं युद्ध दैत्याबरोबर, जीवाचं युद्ध जीवाबरोबर. महाराज आम्हाला दोन युद्ध कळाले बा, कारण तिघा जणांचं युद्ध सांगितलं का नाही. त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्यूलोके विशेषतः देवयुद्धम जीवयुद्धम आणि शेवटचं युद्ध सांगितलं साधक युद्धम अतिप्रसिद्धम. म्हणजे महाराज देवाचं युद्ध दैत्याबरोबर, जीवाचं युद्ध जीवाबरोबर, पण साधकाचं युद्ध कोणाबरोबर? ते तुकोबाराय शेवेच्या अभंगाच्या पहिल्या. रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही अगोज पडते आगाज, जीवाही अगोज पडते म्हणतात आम्हाला दिवसा युद्ध करावं लागतं आणि रात्री युद्ध करावं लागतं. म्हटलं पण कोणाबरोबर? म्हटले आमचे शत्रू 4 आहेत. साधू संतांचे किती शत्रू सांगितले? 4. म्हटले कुठले कुठले? अंतर, बाह्य, जग आणि मन. 4 शत्रू बरोबर आम्हाला युद्ध करावं लागतं. अंतकरणातले काही शत्रू आहेत, बाहेरचे काही शत्रू आहेत. 3रा शत्रू सांगितला हा समाज साधकाचा शत्रू आहे आणि 4था शत्रू सांगितला मन सुद्धा साधकाचा शत्रू आहे. बघा, अंतर्बाह्य जग आणि मन. तुम्हाला सांगू का महाराज, सांसारिक जीवनामध्ये शत्रू सांगून हमला करतात. म्हणून जुने माणसं सांगायचे परमार्थापेक्षा संसार लय बरा. कारण संसार दिसतो महाराज असा करायचा म्हणून, पण परमार्थ दिसत नाही कसा करावा. तो अचानक मनुष्य त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये पडल्यासारखा पडतो. म्हणून पारमार्थिक अवस्थेमध्ये शत्रू जरा जास्त आहेत. प्रपंच अशी बाजू आहे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण किती पूर्ण केली ना महाराज, जी आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण होत नाही, याला प्रपंच म्हणतात. फक्त प्रपंचामध्ये एक घोटाळा आहे, आपल्याला जरा दुसऱ्याचं बरं वाटतंय. आपल्याला नेहमी दुसऱ्याचं बरं वाटतंय बरं का. खाली बसलेल्या लोकाला वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे जरा, आणि कीर्तनकाराला वाटतं कथाकाराचं बरं आहे, कथाकाराला वाटतं गायकाचं बरं, गायकाला वाटतं बरं कुणाचंच नाही. तुम्हाला माऊलीच्या ओवीचा आधार घेऊन बोलू का? माऊली म्हणतात एका कुळवान स्त्रीचं लग्न झालं, दुर्दैवाने तिचा नवरा दिवसातून 2 वेळेला मारायचा. परव किती वेळेला? कोण नांदल असल्या नवऱ्यापाशी. एका वर्षात त्या स्त्रीने तो नवरा सोडून दिला
आणि दुसरा नवरा केला. आता हा जो दुसरा केलेला नवरा होता ना, हे दिवसातून 4 वेळेला मारायचा. ऐका बरं कोणाचं. माऊली म्हणतात अकुळ स्त्री दांड्याचे घाय, पर घर रिघाली जरी जाये, तरी सुपती ते वाये सांडिले की. अगं वेडे, पहिला 2 वेळेला मारित होता, दुसरा 4 वेळेला. मग पहिलं बरं का दुसरं बरं? पहिलं बरं. तसंच आहे, आपल्याला वाटतं हेच बरं आणि त्याचं बरं आहे. काय झालं बघा, एक माणूस लई बायकोला वैतागला. माणूस बरं का, एवढा बायकोला वैतागला आणि तो म्हटला हे बघ बस आता मला नांदायचंच नाही. कोण म्हणला? गडी गडी. कारण ती कामात तेवढं सांगत होती, उठा धुणं धुवा, उठा भांडे घासा, उठा स्वयंपाक करा. ह्याला सकाळी सकाळी उठवलं. उठा म्हटली, उठा मला भूक लागली, कांदा पोहे पटकन बनवा. हे म्हटलं तुझं माझं जमत नाही, मी डायरेक्ट वकिलाकडे जातून घटस्फोटच घेतो. हे सकाळी सकाळी उठला, वकिलाकडे गेला. कशाला? घटस्फोट घ्यायला. अर्ध्या तासांनी परत आला आणि त्यासाठी कांदा पोहे बनवायला लागला. ते म्हटले काय झालं? वकिलाकडे गेला होतात ना घटस्फोट घ्यायला. ते म्हटलं वकीलदारातच भांडे घाशीत होता. आहे का बरं कोणाचं? हा, याचं नाव प्रपंच आहे महाराज. सगळ्याच्या जीवनामध्ये भांडण नाही. प्रपंच म्हणलं की किती माणूस बरं असू द्या, घरी गेलो गार होतो का नाही खरंच सांगा, लबाड बोलायचं नाही. माझा एक मित्र आहे बरं का, त्याचं लग्न झालं, असा कडक स्वभाव त्याचा, एकदम कडक असा. तुमचं झालंय का? नाही ना, तुमचं काय नाही, तुम्ही किती कडक वाजवलं तरी काय नाही. ते म्हणत हे बघ उद्या लांब कीर्तन आहे, कीर्तन म्हणलं तुमच्या कुणावर येणार नाही. आणि जर सकाळ 5 वाजता उठून आंघोळीला गरम पाणी नाही ना टाकलं, माझा भारवासात नाही मी काय करीन ते, असा दम द्यायचा मला. ही लग्नामध्ये अशी गबूची गबूच होती, एका महिन्यातच अगरबत्ती झाली. याचा दाखत तसा. हे बघ उद्या सकाळ 5 वाजता उठून जर आंघोळीला गरम पाणी नाही ना टाकलं, मी काय करीन ते सांगताच येत नाही. मग एक दिवस शेजारची काकू आली आणि म्हटली का ग गंगे, तू लग्नात गबूची गबूच होतीस आणि आता तर अगरबत्ती झालीस. गंगी म्हटली काकू यांचा धाकत तसा आहे. ते म्हणते हे बघ उद्या 5 वाजता उठून जर आंघोळीला गरम पाणी नाही न टाकलं, मी काय करीन ते सांगता येत नाही. दिली न काकूने काडी लावून. आणि बऱ्याच काकू काडी लावायलाच असतात, म्हणून काकूला घरी येऊन द्यायचं नाही. वाट्यावरच चहा पाजायचा, वाट्यावरच कुकाचं बोट लावायचं आणि काकू तू वाट्यावूनच निघ. काकू गंगीला म्हटली एकदा मन काय करायचे ते करा, मी आहे. ही बी ऐकून घेतो ते मला 6 महिन्यापासून. हे आला बस संध्याकाळी, हे म्हटलं हे बा उद्या लांब कीर्तन नाही, जर सकाळ 5 वाजता उठून आंघोळीला गरम पाणी नाही ना टाकलं, मी काय करीन ते सांगता येत नाही. हिने पदूर फासला. आय म्हटले काय करतान? ते म्हटलं गार पाणी करीन काय. खरंय का नाही? ह्याच्यापेक्षा काय करू शकतो? आता ह्याच्यातल्या बरेच गार पाण्याने करतात पण मला नाव माहित नाही. खरं संजय महाराज, फक्त फरक एवढा आहे, अरेंज मॅरेज केलेले घरात करतात आणि लव्ह मॅरेज केलेले हिरीव जातात. प्रपंच बाजू बघा, याच्यामध्ये संघर्ष अटळ आहे, पण तो संघर्ष जाणून आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला रात्री युद्ध करावं लागतं, दिवसा युद्ध करावं लागतं. आमचे शत्रू 4 आहेत, लक्ष देऊ नये का? अंतर, बाह्य, जग आणि मन. हे 4 शत्रू सांगितले. म्हटले आतले कुठले? आतमध्ये 6 शत्रू सांगितले महाराज. अंतकरणामधले साधकाच्या काम, क्रोध, लोभ, मत्स्य, दंभ आणि अहंकार. या 6 शत्रूने जीवावरती अचानक हमला करतात. यांची युती झालेली. याच्यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे, त्याचं नाव आहे काम. कारण काम एवढा मोठा शत्रू आहे. भगवद्गीतेचा सगळ्यात गोड प्रश्न अर्जुनाने विचारला. अर्जुन म्हणतो देवा, आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्यांनी परमार्थ केला, आयुष्यभर परमार्थाची साधना केली, वारी केली, नामस्मरण केलं, अशी माणसं सुद्धा पाप का करतात? किती गोड प्रश्न आहे बरं. आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला, हे माणसाला सुद्धा पाप करण्याची इच्छा का बरं निर्माण होते? कृष्णाने एका वाक्यात उत्तर दिलं. कृष्ण म्हणतो अर्जुना, कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भवा महाशनो महापापमा. मोठमोठे पाप करायला लावणारा एक शत्रू सांगितला काम, आणि त्याच्याबरोबर आला क्रोध. कारण यांना अजिबात दाय येत नाही महाराज, तरी हे काम क्रोधूप आहे. जये ते कृपेची साठवण नाही, क्रोधांताच्या ठाई मानिजेती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे माग मारकजे. आणि ह्यांची युती अशी महाराज, ह्यांनी एकाला सुद्धा सोडलं नाही. अहो एवढंच काय, माऊली वर्णन करतात, एकाची साठी तर पिन्नली,
एके सृष्टीवरी सृष्टी केली. कोण तो? विश्वामित्र. किती तपश्चर्या करावी हो. सृष्टीसारखी सृष्टी निर्माण करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो विश्वामित्र. ब्रह्मदेवाने गाय निर्माण केली, विश्वामित्राने म्हैस निर्माण केली. ब्रह्मदेवाने घोडं निर्माण केलं, विश्वामित्राने गाढव निर्माण केलं. ब्रह्मदेवाने शेळी निर्माण केली, विश्वामित्राने मेंढी निर्माण केली. ही सृष्टी विश्वामित्राने 20,000 वर्ष तपश्चर्या केली. लक्ष देऊ नका. क्रोधाला जिंकून घेतलं. परत 20,000 वर्ष तप केलं, लोभाला जिंकून घेतलं. आता फक्त कामच राहिला होता. 2 रोग तर जिंकून घेतले, 2 विकार. परत 19,000 वर्ष तप चालू केलं. आता फक्त 1च वर्ष तप राहिलं होतं. 1च वर्ष. 1 वर्ष तप झालं की काम हातात येणार. इंद्रदेवाच्या लक्षात आलं. म्हटलं 1 वर्ष जर साधना झाली तर माझं पद गेलं, मग हे माझ्याकडे कसा खेचून घ्यायचा, हे इंद्रदेवाचं काम. मग इंद्रदेवाने मेनकाला पाठवलं. म्हणले मेनका तुला खाली जावं लागेल का, काही झालं तरी विश्वामित्राची तपश्चर्या भंग करावी लागेल. ह्या सगळ्यामध्ये 6 महिने निघून गेले. आता किती महिने राहिले होते? फक्त बोला 6 महिने राहिले. मेनका खाली आली. महाराज अरण्यामध्ये विश्वामित्राने तप चालू केलं होतं, झोपडीचा दरवाजा बंद करून ध्यानमग्न अवस्थेमध्ये चालू होतं. मेनका खाली आली, आवाज दिला, बाबा मी स्वर्गातून आलेली आहे. मेनका कशाला आली? तुमची सेवा करायला. अजिबात तुला इथं थारा नाही, चल निघ. मेनका म्हणते नाही म्हणलेत ना, सेवा करायला काय अडचण आहे का? महाराज रोज झोपडीच्या बाहेर सडा संवर्धन करायची, फुलं आणून टाकायची, फळं आणून टाकायची. सेवा करीत करीत 3 महिने गेले. आता किती महिने राहिले? फक्त 3च महिने राहिले. विश्वामित्राने विचार केला, अशी कोणची स्त्री आहे मी जिचा तिरस्कार केल्याच्या नंतर सुद्धा माझी सेवा करते, खिडकीचा दरवाजा उघडून बघायला काय हरकत आहे का? कोण म्हणला? विश्वामित्र. दरवाजा उघडून बघितला. आता तिचं सौंदर्य का ब्युटी पार्लर मधलं होतं का महाराज? असं लांबी लावलेलं ते ओरिजिनल सौंदर्य होतं महाराज. मी किती सुंदर आहे म्हणला तू, आणि मी तुला आतमध्ये येऊन दिलं नाही. महाराज खिडकी उघडून पाहिलं, परिणाम दरवाजा उघडला. साधना चालू झाली, ही सेवा करू लागली. असं करता करता 2 महिने निघून गेले. 1च शेवटचा महिना राहिला. मेनका म्हटले, बाबा उद्यापासून मी येणार नाही सेवा करायला. ते म्हटले काय झाले? गावातले लोक नावं ठेवायलेत. म्हटले कोणाला? मला ठेव द्यावं म्हटले, माझं काय, पण तुम्हाला नावं ठेवायलेत. विश्वामित्र म्हटला काय म्हणालेत? गावातले लोक म्हणालेत बाबाने लग्न बिग्न केलं की काय? हा म्हणला आता लोकच म्हणायला लागलेत ना. लक्षात आलं का? हा काय म्हणला? आता लोकच म्हणायला लागले तर लागलाच उन्हाळा, टाकून उरकून. महाराज विश्वामित्राचा मेनका बरोबर लग्न झालं. फक्त 1 महिना तपश्चर्या राहिली होती. कामाने घात केला का नाही? म्हणून 3 शत्रू असे आहेत. काम, त्याच्यातला दुसरा शत्रू सांगितला क्रोध. संघात संजा येते काम, कामात क्रोध हो विजय येते. काम आला जे तर काम उपजला, बोला ते तर क्रोध आधीचे आला. क्रोधी असे ठेला सम हो जाणं. जिथं काम आला तिथं क्रोध आला. मला सांगा आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये जे आत्महत्या नावाचे प्रकरण घडतात, खरं सांगा महाराज कशामुळे घडतात? तो राग, क्रोध. माणसाच्या जीवनामध्ये क्रोध आला की माणसाला जीवन जगावं वाटत नाही. म्हणून कधी कधी ना माणसाने स्वतः क्षमा मागितलेली बरी असते. एक गोष्ट सांगू का महाराज? लक्ष देऊ नाही का? या जगातला सगळ्यात सुंदर शब्द आहे, त्याचं नाव स्वारी. डॉक्टर स्वारी म्हटला तर माणूस संपून जातो, माणसाने स्वारी म्हटला तर भांडण संपून जातं. मग डॉक्टरने स्वारी म्हणण्याच्या ऐवजी एकदा माणसाने माणसाला स्वारी म्हणायचं आणि भांडण संपून टाकायचं. किती सोपं आहे बरं? हा, पण क्रोध असा रोग आहे, तो कधीच माफी मागत नाही. काम, क्रोध. तिसरा एक शत्रू सांगितला लोभ. हा सुद्धा साधकाचा शत्रू आहे. लोभ अत्यंत वाईट आहे महाराज. तुम्हाला सांगू का? लक्ष देऊ नाही का? यशस्वी माणसापेक्षा समाधानी मनुष्य केव्हाही चांगला. कारण यशाची व्याख्या लोक करतात, समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध केलेली असते. समाधान माणसाच्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे. समाधान बघा, समाधानी माणसाने सर्वांबरोबर वाटून खाल्लं तरी तो उपवाशी मरत नाही, आणि लोभी माणसाने सगळ्याचं लुटून खाल्लं तरी त्याचं पोट भरत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये समाधान असणं अत्यंत गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात तुमच्या चित्तामध्ये समाधान असू द्या. समाधान, कारण समाधानासारखी गोष्ट या जगामध्ये दुसरी नाही हो. माणसं आया संपत्तीचा उपयोग कधीच करत नाहीत. लक्ष दे नाही का? माणसाचं दुखणं भूतकाळ नाही, माणसाचं दुखणं वर्तमान काळ नाही, माणसाचं दुखणं भविष्य काळ आहे. आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपण जगायला पाहिजे ना? नाही. मग दुखणं भविष्य काळ आहे. नेमकं काय माहिती का? आज खायला नाही म्हणून माणसं रडत नाहीत, मग 7वी पिढी काय खाईन? आपलं दुखणं आजचं आहे का हो? नाही ना. 7वी पिढी ती खाई नाही तर उपाशी मरण ना.
आपण केले आपण खाय, तू का वंदी त्याचे पाय. तुम्ही केलेलं तुम्ही खा, बाकी त्याचं कशाला बघता. लय माणसं ठेविले अनंत तसेची राहावे, ठेविले अनंत तसेची राहावे, ठेविले अनंत तसेची राहावे, ठेविले अनंत तसेची राहावे, ठेविले अनंत तसेची अवस्थेमध्ये ठेवलेलं ना महाराज, त्या अवस्थेमध्ये समाधानी राहायला शिका. पण लोभ माणसाला समाधानी राहू देत नाही. आया संपत्तीचा माणसं उपयोग करत नाहीत, आय तशीच ठेवतात आणि नाही ती गोळा करतात. माणसं एवढी चिकट आहेत सध्या, जरा 5G चे जाणं म्हणजे लक्षात येईल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 नवरा बायको फिरायला निघल्या, नवीन लग्न झालेलं होतं आणि मोटरसायकलवरून फिरायला निघले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हे सगळ्यात नंबर 1चा चिकट, सगळ्यात नंबर 1चा चिकट. बायको म्हटली अहो लय ऊन पडलंय हो, 20 रुपयाची पाण्याची बाटली घ्या ना. ह्याला वाटलं पाण्याच्या बाटलीला 20 रुपये, हिने आयडिया केली. हे म्हटलं आता 2 किलोमीटर थांब, 2 किलोमीटरवर माझ्या मित्राचं 5 स्टार हॉटेल आहे आणि तिथं गेल्यावर आपल्याला बासुंदी खायची. हे म्हटली माय बासुंदी म्हणल्यावर माझ्या तोंडालाच पाणी सुटलंय. हे म्हटलं मग तेच सुटलेलं पाणी पी. एवढे चिकट आहेत, काळ्याला सुद्धा हसत नाही ते, एवढे चिकट आहेत. लोभी माणूस नसला पाहिजे बघा. काम क्रोध लोभ किती झाले 3. चौथा एक रोग सांगितला मत्सर. मत्सर एवढा खतरनाक रोग आहे बघा. माऊलीने 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. माऊली म्हणतात दरदुरू सापे गिळजू आहे उभा की तो माशे वेठाळी जिबा. दरदूर म्हणजे बेडूक. बेडूक अर्धा सापाच्या मुखामध्ये असतो, अर्धा बाहेर असतो. सापाच्या मुखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा सोडून बेडूक त्याच्या पुढे आलेली माशी कशी मरण याच्यासाठी प्रयत्न करतो. आपण किती खड्ड्यामध्ये पडलेलो आहोत, त्या खड्ड्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करायचा सोडून आपला दुश्मन कसा खड्ड्यात पडेल याचा विचार करतो. याला म्हणायचं मत्सर. मत्सर करणाऱ्या माणसाचं कधीच चांगलं होत नाही. मग ह्याचं काय होतं, अध्याय 9. माऊली म्हणतात पुढील उरी आंधळे जव न देख, पुढील उरी आंधळे जव न देखे आंधळे. आंधळ मनुष्य रस्त्याने चालला ना महाराज, अचानक कशाला तरी धडकतो, बरोबर आहे का नाही, त्याला दिसत नाही ना. तसं दुसऱ्याचा मत्सर करणाऱ्या माणसाला अजिबात दिसत नाही, ते अचानक आदळतात. काम क्रोध लोभ मत्सर. 5वा शत्रू सांगितला दंभ. दंभ असा शत्रू तुम्हाला सांगतो, स्वतःचा मोठेपणा स्वतः वर्णन करतात, त्याला म्हणायचं दंभ. माझ्यापेक्षा कुणीच मोठा नाही, मी सगळ्यात मोठा आहे, याला म्हणायचं दंभ. दंभ म्हणजे काय, एका वाक्यामध्ये सांगतो. दंभ ज्ञानेश्वरी वाचवायला बसतो. कोण, दंभ. आणि शेजारून माणूस चालला ना गल्लीतून पुढं, असा जोर जोरात वाचितो, माणूस निघून गेला की अध्याय बदलितो. याला म्हणायचं दंभ. भक्ती सोंग दाऊ जना, दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना, दंबे करू भक्ती Oh
करू भक्ती सोंग गाऊ जनाला करू भक्ती जोरात वाजवायच्या असल्या टाळ्या तर वाजविल्यासारख्या करू नका. दक्षिणा द्यायची तर लय मोठी द्यायची, टिकटापुरती द्यायची नाही. मला काय सांगायचं, दंभाने केलेली भक्ती सोंग दाखवण्यासाठी असती, मग दंभाने भक्ती करायचं नाही. दंभ सोंगाने भक्ती करतो. दंभ म्हणजे काय माहिती का, स्वतःचा मोठेपणा. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या नावाने जो सिद्ध करतो त्याला म्हणायचं दंभ. तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो, आम्ही दुपारच्या कीर्तनाला चाललो होतो. महाराज एक तालुक्याचं गाव लागलं बघा. आता आपला हा जसा बिलोली चालू का ना, असं तालुक्याचं गाव लागलं आणि तिथल्या नेत्याचा वाढदिवस होता. मग आम्ही ते बॅनर मापाय चालू केलं ना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इकडच्या कडीपासून तिकडच्या कडीपासून बॅनर मापले तर 100 बॅनर भरले. मी म्हणलं ज्या अर्थी 100 बॅनर लावलेले त्या अर्थी नेत्यावरती अख्ख्या समाजाचं प्रेम असलं पाहिजे. कारण बॅनर कोण लावतात महाराज, ज्यांचं प्रेम आहे ते लावतात ना. मी म्हटलं आता आलो तर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आणि पुढच्या वाटेला जाऊ. गाडी महागारी फिरवली, नेत्याच्या घरी गेलो. त्यांना म्हणलो साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हटले महाराज कुठून आलात? म्हटलं बिडून आलो. अहो तुमचं प्रेम किती म्हटलो, तुमचे तालुक्यामध्ये नुसते बॅनरच लावले. साहेब म्हटले आहे समाजाचं प्रेम, आम्ही एवढी समाजाची सेवा केली त्याच्यामुळं लावले असतील बॅनर. अहो पटलो मग 100 लावतात का? साहेब म्हटले किती लावलेत? मी म्हणलं माझ्या डोळ्याने मग आपले 100 लावले. साहेब म्हटले मी 150 बॅनरचे पैसे दिले, ते 100च कसं काय लावले? याला म्हणायचं दंभ. हा, काम क्रोध लोभ मत्सर दंभ आणि अहंकार. शेवटचा शत्रू सांगितला अहंकार. सगळ्यात अहंकार सगळ्याचा आज आहे. हे 6 शत्रू तुकोबाराय म्हणतात आतले. आता बाहेरचे राहिले ना म्हणा, अंतर बाह्य जग आणि मन. चालू द्या 2 वाजूस तर. आतले शत्रू झाले, बाहेरचे पण शत्रू आहेत महाराज. हा समाज साधकाच्या जीवनातला शत्रू आहे. किती प्रकारे बाहेरचे शत्रू आहेत महाराज? 4 प्रकार शत्रू आहेत. नंबर 1, लोक निंदा करतात लोक, आणि म्हणूनही ते मानेती निंदाही करू लागती. अध्याय 9. साधकाची निंदा करतात, हा झाला 1 नंबर. दुसरं काय करतात? तुका म्हणे करीती घात, साधकाचा घात करतात. तिसरं आमुची कुळी नव्हती आयशी, हेच पिशे जन्मले, जाती कुळाचे बंधन लावतात. हा तिसरा. आणि 4था शत्रू आपणासारखे करीती तात्काळ. एखादा साधक परमार्थाच्या अवस्थेला लागला तो कशी माळ काढेल, बराच समाजाच्याकडे लक्ष देतो बघा. हा, घेतला का टाळ, लागले कीर्तन करायला, निंदा करतात महाराज हा समाज. म्हणून आस्तीची महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला एक. मनुष्यानाम सहस्त्रीचो कश्चित वेतते सिद्धई. एखादा मनुष्य आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत विरळा पावे अवघड गोविंदचे मोठीचे खलासे, अवघड गोविंदचे मोठीचे, अवघड गोविंदचे मोठीचे. विरळा पावे अवघड गोविंदचे मोठीचे, अवघड गोविंदचे एखादा मनुष्य आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. बरोबर आहे का नाही? बाकीचे जातच नाहीत महाराज. आमच्या गुरुवारी प्रसंग सांगायचे, म्हणायचे एक साधू जंगलामध्ये तपश्चर्या करीत होता. नग्न अवस्थेमध्ये तप करायचा बरं का, दिगंबर अवस्थेमध्ये. गावाचे 4-5 माणसं गेले, म्हटले बाबा तुम्ही तप करता ह्याची काय अडचण नाही, पण गावाच्या बायका पोरं येतात दर्शनाला, असं दिगंबर अवस्थेमध्ये भजन करणं तुम्हाला शोभत नाही. बाबा म्हटले ह्याच्यावर पर्याय काय? तुम्ही काहीच करू नका, आम्ही तुम्हाला एक वस्त्र आणून देतो, तेवढं वस्त्र परिधान करीत जा आणि भजन करीत जा. गावातल्या 4-5 जणांनी बाबाला एक लंगोट आणून दिली. बाबा तेवढं वस्त्र परिधान करायचे, भजन करायचे. लंगोट वाळू घातली, उंदराने कुरताडली. आता दुसरी लंगोट दिल्यावर परत उंदीर कुरताडते. दुसरे 4-5 जण म्हटले बाबा एक काम करा ना, ह्याच्यापेक्षा तुम्ही एक मांजर पाळा, का उंदराचा बंदोबस्त होईल. बाबा म्हटले द्या आणून. दुसऱ्यांनी मांजर आणून दिली. मांजर मोठी संधी साधू, मांजर भूक लागली की म्याव म्याव करायची. बाबाला पंचायत आली, भजन करायचं का मांजरीला दूध आणायचं. तिसरे 4-5 जण होते, म्हटले बाबा एक काम करा ना, ह्याच्यापेक्षा एखादी गाय पाळा ना, तुम्हाला दूध होईल, मांजरीला दूध होईल. बाबा म्हटले द्या आणून. तिसऱ्याने गाय आणून दिली. आता प्रश्न तोच उपस्थित, गाय चारायचे का भजन करायचं. चौथे 4-5 जण गेले, म्हटले बाबा एक करा ना. म्हटले काय? गाय चारायला कोणीतरी पाहिजे.
गाय चारणारीन पाहिजे. आता लक्षात बाबा म्हटले द्या आणून, आणि दिली ना आणून. बाबाचे हात पिवळे केले, थाटामाटामध्ये लग्न झालं. 4-5 वर्षाचा काळ निघून गेला आणि 4-5 वर्षांनी पहिले लंगोट देणारे आले. पहिले लवकर येत नाही, सगळं वाटोळं झाल्याशिवाय पहिले येतच नाहीत. 4-5 वर्षांनी पहिले आले आणि म्हटले 5 वर्षापूर्वी एका बाबाला आपण एक वस्त्र दिलं होतं, त्यांचं जाता जाता दर्शन घेऊ. झोपडीचा आकार बदलला होता, तिथं घर झालं होतं, घरापुढे 2-3 लेकरं खेळत होते. पहिल्याने लेकराला विचारलं, म्हटलं का हो इथं एक बाबा होते ना. लेकर म्हटले पप्पा का. हा अवघड आहे महाराज. एखादा साधक परमार्थाच्या अवस्थेला लागला तर समाज आपल्यासारखा कसा होईल याचा प्रयत्न करतो. मग समाज सुद्धा कोणाचा शत्रू आहे, साधकाचा शत्रू आहे. अंतर बाह्य जग सुद्धा शत्रू आहे. आणि शेवटचा शत्रू सांगितला आणि मन तर एवढा खतरनाक शत्रू. गोड चिंतन आहे बघा. लक्ष देऊ नाही का, मला सांगा, लक्ष देऊ नाही का. खाणं काम हाताचं आहे. कोणाचं आहे, हाताचं आहे. पण हाताने नॉनव्हेज खायचं का व्हेज खायचं हे काम कोणाचं आहे, मनाचं आहे. चालणं काम पायाचं आहे. पण या पायाने पंढरपूरला चालायचं का दुसरीकडे चालायचं हे कोणाच्या हातात आहे, मनाच्या हातात आहे. हो, सगळ्या इंद्रियाचा राजा मन आहे. प्रमाण नको. सगळ्या इंद्रियाचा राजा कोण आहे, मन इंद्रियाचा राजा. मनाच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे, आपल्या हातामध्ये काहीच नाही. मला कधी कधी नवल वाटतं, इंद्रिय आपले आहेत पण ते आपलं ऐकत नाहीत, मनाचं ऐकत आहेत. खरंय का नाही बरं. हा, आपलं ऐकत आहेत का इंद्रिय नाही ना. हो, ते मनाचं ऐकत आहेत. आपल्याला मनाला विनंती करावी लागते, मना लय चांगलं कीर्तन आहे चल ना. मन म्हणतो नाही, कीर्तनापेक्षा टीव्हीला पिक्चर चांगला लागला इथंच बस. म्हणतं का नाही मन, आपलं ऐकतं का हो मन नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलं हे बघा काय करीतो या मना, आपलं ऐकत नाही, ह्याच्यामध्ये काहीच नवल नाही. हो, साधू संत सुद्धा बेजार झाले या मनाला सांगण्यासाठी. बघा भगवान तुकोबाराने मन, भगवान परमात्माने जेव्हा सृष्टी बनवली ना महाराज, या जगामध्ये 3 पदार्थ बनवले. पहिलं बनवलं मन, दुसरी बनवली बुद्धी आणि तिसरं बनवलं शरीर. मनासाठी बनवली उपासना, बुद्धीसाठी बनवलं ज्ञान आणि शरीरासाठी बनवलं कर्म. म्हणून चांगलं कर्म करून मनाची उपासना केली की बुद्धीचं ज्ञान प्राप्त होत असतं. मन आपलं ऐकत नाही. लय अवघड आहे महाराज. तुम्हाला सांगू का, बघा इथं सगळा मी प्रयोग करून सांगतो. मन काय करतं, बुद्धीला आदेश देतं. निर्णय देण्याचं काम बुद्धीचं आहे, पण निर्णय स्वीकारायचं का नाही हे मनाच्या हातात आहे. बुद्धी आणि मन यांच्यामध्ये एवढी तफावत आहे. बुद्धी 2 प्रकारचे रिपोर्ट मनाला सादर करते. लक्ष देऊ नाही का. बुद्धी म्हणते मना हा बाग हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे. आता ते मनाच्या मनावर आहे नेमकं काय स्वीकारायचं ते, बरं का. बुद्धी रिपोर्ट देते, मना हे असं आहे हे असं आहे, नेमकं ह्याच्यातलं कशाचा स्वीकार करायचा हे मनाच्या हातात आहे. मी प्रयोग सांगतो. उदाहरणार्थ आपलं कीर्तनाचं डिजिटल झालं, लाईट गेली, आता गेली तशी बरं का. मी उदाहरण सांगायला, समजा डिजिटल झालं, लाईट गेली. लाईट गेलो, मला सांगा, खरंच सांगा, सगळ्याच्या चपला कुठे आहेत आता, बोला ना, बरोबर आहेत का नाही, कुठे आहेत, बाहेर आहेत का नाही. सगळ्याच्या चपला कुठं सोडल्यात, बाहेर. लाईट गेल्या, तुम्हाला तुमची चप्पल दिसेल का नाही. मग आपण जिथं चप्पल सोडलेली तिथं आपण अंदाजाने जाणार. आणि हुकून चुकून जर दुसऱ्याच्या चपलीमध्ये पाय घातला, ही चप्पल आपली नाही हे अगोदर मनाला कळतं का, बुद्धीला नाही. हा, रिपोर्ट देण्याचं काम बुद्धीचं आहे ना महाराज. बुद्धीला कळतं ही चप्पल आपली नाही, लगेच बुद्धी रिपोर्ट मनाला पाठवते. मना काय, तू दुसऱ्याच्या चपलीमध्ये पाय घातला, कोणी सांगितलं, बुद्धीने. मन म्हणतं बुद्धीला, बर एक काम कर, कोणी पाहिलंय का बघ. कोण म्हणतं, मन. आता बुद्धीचं काम काय, निरीक्षण करायचं. बुद्धी इकडं पाहते, म्हणा कुणीच पाहिलेलं नाही, बर मग चल घाल निघ. कारण मन ऐकत नाही ना महाराज. बुद्धीने किती समजून सांगू द्या, मन ऐकत का नाही. नाही महाराज, जाऊ द्या. हो, साधू संतांचं ऐकलं नाही, ऐकलं का, मूर्ख माणसाचं मन ऐकल का. आपण आयुष्यभर संसार करीत आलो, आपलं मन ऐकन का. म्हणून तुकोबाराने सांगितलं महाराज, काय काय माणसं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रपंचामध्ये राहिले, त्यांचं मन ऐकन का. हो, चांगल्या हुशार माणसाचं मन ऐकत नाही, भोळ्या माणसाचं ऐकन का, बोला ना तुम्ही, नाही ऐकणार. मग हा मन सुद्धा काय महाराज, साधकाचा शत्रू. तुकोबाराय म्हणतात हे असे 4 शत्रू आमच्यावरती अचानक हमला करतात. अभंगाचं 2रं चरण. जीवा ही आगोज पडती आघात, जीवा ही आगोज पडती आघात, जीवा ही आगोज पडती आघात, जीवा ही आगोज
तुकोबाराय म्हणतात अचानक हमल्यावरती आमच्यावरती हमला करतात. आगोज या शब्दार्थात अचानक जीवावरती अचानक हमला करणार. म्हणून साधकाने तत्पर राहावं महाराज. जो तत्पर राहतो त्याला तर साधक म्हणतात. काही कायला हमला झालेला कळत नाही. झोपीत हमला झाला ना, आता तलवार ना, आता कुठे दुकानात, याला तत्पर राहणं म्हणतात का हो? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ज्याची बुद्धी आयशी जड त्याहुनी दगड. आपल्यावर आघात कोणी केला हे तर लय भोळे माणसं आहेत महाराज. मृत्यू लोकांमध्ये किती भोळे सांगतो तुम्हाला. मी एसटीने प्रवास करीत होतो. माझ्या शेजारी एक माणूस बसला. माणूस एकच होता आणि त्याने 2 तिकीट काढले. पोराव माणूस किती होता? 1. तिकीट किती काढले? 2. मी म्हणलं त्याला दादा तुम्ही 2 आहेत का? तो म्हटला नाही महाराज मी एकटाच आहे. म्हणलं मग तिकीट 2 कशासाठी? हे म्हटलं एक हरपलं तर. म्हणलं एक हरपलं तर. मी त्याच्या पुढचा त्याला म्हटलं जसं पहिलं हरपलं तसं दुसरं हरपलं तर. तो म्हटला काय मी काय एवढा येडाय काय, माझ्याजवळ बसचा पास आहे. याला म्हणायचं भोळे. भोळे. तुम्हाला जर येडे माणसं बघायचे असेल ना, पुण्यामध्ये येरवडा आहे बघा, माहिती ना तुम्हाला? गेलते का तुम्ही? नाही ना. आपलं कशाला काम. पुण्यामध्ये येरवाड्यामध्ये येड येतं. पुण्यातल्या येरवाड्यातल्या येड्याने मिटिंग घेतली. कुणी? हा हे लक्षात राहू द्या. पुण्यातल्या येरवाड्यातल्या येड्याने मिटिंग घेतली आणि त्याच्यातला एक येडा म्हटला आपल्यातला जो सगळ्यात जास्त येडा त्याचा आपण सत्कार करू. दुसरा येडा म्हटला आपल्यातला सगळ्यात जास्त येडा कोण? पहिला येडा म्हटला डॉक्टर. म्हणलं डॉक्टर कस काय? ते म्हटला आपण येडेत म्हणून येतोय, ते शहाणा असून येतोय. याला म्हणायचं येडे. पुण्यातल्या एका येरवाड्यातल्या येड्याने नळ चालू केला. लक्ष देऊ नाही का बरं का? नळ माता म्हणलं नळ माहिती तुम्ही झोपल्या काय? नळ चालू केला. नळाखाली असा हातरुमाल धरला. नळाखाली असा हातरुमाल धरला. विको कमी करा. आणि तिथून डॉक्टर चालला होता. डॉक्टरने येड्याला विचारला येड्या काय करायला? येऊ म्हटला मासे पकडायलोय. कशा वाट? नळा वाट. डॉक्टर निघून गेले. म्हणले येडच ह्याच्या कुठं नादाला लागता. डॉक्टर निघून गेले आणि तिथूनच वापस आले. वापस आल्या विचारलं येड्या पकडले का मासे? म्हटलं येडेत का हो? नळ वाट कुठं मासे येतात का? नियम काय येड कोण? त्या पुण्यामध्ये 1999 साली एक जाधव नावाचे डॉक्टर होऊन गेले बघा. लय किस्सा महाराष्ट्रभर गाजला होता तो. जाधव नावाचे डॉक्टर होऊन गेले आणि त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं माहिती का? ते येरवाड्यातले सगळे येडी एकत्रित केले सगळे आणि एका हॉलमध्ये बंदिस्त केले. ह्यांनी येड्याचं सोंग घेतलं, येड्याचे कपडे घातले आणि ते पण त्या हॉलमध्ये गेले आणि त्या हॉलमध्ये डीजे लावला. डीजे बस एवढाचा एवढा. त्या हॉलमध्ये डीजे लावला आणि येड्याला काय म्हटले का हे बघा काय नाचा तिथे नाचा. कुणाला म्हणले? येड्याला. शहाणे माणसं डीजे पुढं कसं नाचतात ह्याच्यावर अंदाजा लावा येडे कसे नाचत असतील. शहाणे माणसं डीजे पुढं कसं नाचतात? येड्यावणी. मग येडे कसे नाचत असतील? असे उड्या मारायला लागले ना महाराज येडे. आता जाधव डॉक्टरने येड्याचे कपडे घातले होते, हे पण तसेच नाचू लागले. पण महाराज त्याच्यात एक येड नाचत नव्हतं, असं गपचिप उभा होतं. जाधव डॉक्टर त्याच्या जवळ गेले आणि म्हटले का रे सगळे नाचायला लागले तू का नाचत नाही? तो म्हटला मी नवरदेवई. मग का हसायचं? हसाय का पैसे द्यावं लागतात का? मग हसायचं का नाही? हसल्याने आयुष्य वाढतं महाराज. वाढतं का नाही? काय कायला हसता येत नाही. किती जोरात न झाला की असं आम्हाला कळाना. नेमकं ह्याला कळाना का आम्हाला कळाना? काय काय माणसाला भोळे संजय महाराज तुम्ही कथा करताना काय काय माणसाला हेच कळत नाही. आपल्याला कळत नाही. आपल्याला कळत नाही हे ज्याला कळत नाही ते तर कुणालाच कळत नाही. माणसाने तत्पर राहावं महाराज. साधकाच्या जीवनामध्ये तत्पर. अचानक हमला करतात पण तुकोबाराय म्हणतात आमच्यावरती शत्रूने किती हमला केला, आमच्याकडे एक नामरूपी तलवार आहे. त्या नामरूपी तलवारीने अवघ्या शत्रूचं काळ तोंड केलं. अभंगाचा शेवट. तू कामने तुझ्या नामाची याब, 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 तू कामने तुझ्या नामाची याब. अभियासी केले काय पण, अभियासी केले
धन्यवाद शॉर्टकट घेतल्याबद्दल. सर ते शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अवघे यांचे केले काळे तोंड पण कशामुळं तुका म्हणे तुझ्या नामाची आवडी. देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज सगळ्यांचं काळं तोंड केलं. अवघे म्हणजे सगळे आले महाराज. अवघे म्हणजे कोण कोण हे तरी सांगा ना. उत्तरार्ध रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर बाह्य जग आणि मन या सगळ्यांचं काय केलं महाराज काळं तोंड केलं. कसं केलं बरं. कामाचं काळं तोंड केलं तुकोबाराय म्हणतात. केव्हा केलं ज्या वेळेला एखादी स्त्री भंडाऱ्या डोंगरावरती गेली तुकोबारायकडे कामुक भावना घेऊन आणि तिला सांगितलं जाई व तू माते न करी सायास तेव्हा कामाचं तोंड काळं केलं. केलं का नाही. मंबाजी बुवाने तुकोबाराला काठीच्या काठीने मारलं तेव्हा क्रोधाचं तोंड काळं केलं. महाराज छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबाराला सोन्याचा नजरांना पाठवला. तो नजरांना परत पाठवला तेव्हा लोभाचं तोंड काळं केलं. अवघियांची केले काळे तोंड पण कशाच्या जीवावरती. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळी. नामामध्ये ताकद आहे बघा. नामाच्या बाळामध्ये काळ या सगळ्याचं काळं तोंड करता येतं. जगामध्ये कशातच ताकद नाही ती देवाच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. किती ताकद आहे. उत्तर रामायणातला प्रसंग बाबाचा रामायण चालू आहे बरं का आपल्याला एवढं माहित नाही. उत्तर रामायणातला प्रसंग आहे महाराज हनुमानराय आणि रामप्रभूचा राज्याभिषेक झाला आणि त्याला म्हटले थोड्या गप्पा मारून येऊ. जुन्या गप्पा युद्ध कसं झालं असं झालं तसं झालं गप्पा मारीत मारीत निघाले. खूप वेळ झाला. रामप्रभू म्हणतात हनुमाना 11 वाजायला लागलेत आपल्याला वापस गेलं पाहिजे ना. म्हटले थोडी विश्रांती करू आणि वापस जाऊ. एका दगडावरती हनुमानराय बसले एका दगडावरती रामप्रभू बसले. महाराज रामप्रभू एका शिळेवर हनुमानराय एका शिळेवर. हनुमानराय शिळेवर बसल्या बरोबर त्याने नेत्र बंद केले आणि नामस्मरण चालू केलं. कोणाचं बोला ना. रामाचं. बरोबर कोण होते रामच होते ना. रामप्रभू हसू लागले म्हणले हनुमाना अरे मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. मी स्वतः तुझ्या बरोबर असताना तू डोळे झाकून माझं नामस्मरण का करतोस बरं. मी तू स्वतः तुझ्या बरोबर आहे ना. तुला का माझ्यापेक्षा माझं नाव मोठं वाटतं का. हनुमानरायने एका वाक्यात उत्तर दिलं. हनुमानराय म्हणतात रामा रामत्व तो दिक्कन नामरते मे निश्चलामती त्वये काता रिता अयोध्या नामनांच भुवन त्रयम. अर्थ समजून घ्या. रामा तू काय लहान आहेस का रे म्हटले. तू खूप मोठा आहेस रे पण लक्षात ठेव त्वये काता रिता अयोध्या. देवा तू लहान नाहीस तू मोठा आहेस. तुझ्यामुळं अयोध्याचा उद्धार झाला. देवा त्वये काता रिता अयोध्या तुझ्यामुळं अयोध्याचा उद्धार झाला. पण देवा लक्षात ठेव नामनाच भुवन त्रयम तुझ्या नामामुळं या त्रिभुवनाचा उद्धार झाला. म्हणजे देवापेक्षा देवाचं नाव कसं आहे महाराज मोठे. म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अवघांचं जर कामाक्रोधाचं काळ तोंड करायचं असेल तर रामबाण उपाय राम दुसरा नाही. तू का म्हणे तुझ्या नामाची या बळी. पण खरं सांगू का महाराज नाव एवढं सहजासहजी माणसाच्या मुखातून येत नाही. नाव घेण्यासाठी कितीतरी जन्मीचं पुण्य असावं लागतं तेव्हा देवाचं नाव मुखातून येतं. एवढ्या सहजासहजी येतं का हो. अनंत जन्मीची अशेल पुण्य सामुग्री आणि तरीच जेव्हाग्री नाम ये श्रीरामाचे. श्रीरामाचं नाव येण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतं. रामकथा ऐकण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. एवढ्या सहजासहजी नाव देवाचं येत नाही. आपण रोज हरिपाठामध्ये म्हणतो पापी माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. नामासी विनमुख तो नर पापी पण कोणता नामासी विनमुख. जो नामापासून विनमुख झाला तो नर पापी. रामाचं नाव घ्यायला पुण्य लागतं. पापी माणसाला तुम्ही किती राम राम म्हणा ते राम राम म्हणत. आमच्या तालुक्यामध्ये एक म्हातारी बघा 70-80 वय झालं होतं तिचं. म्हातारी मरेपर्यंत राम राम म्हटली नाही. तिला 2 पोरं एकाचं नाव राम आणि एकाचं नाव श्याम. पोराचे नाव कसे आहेत महाराज देवाचे. पण म्हातारी एवढी पापी देवाचं नाव मुखातून येईन म्हणून तिने पोराचे टोपण नावं ठेवली. एकाला म्हणायचे बाळ्या आणि एकाला म्हणायचे पिंट्या. का पोराचे नाव देवाचे तर देवाचं नाव मुखाला येईन म्हणून टोपण नावाने हाका मारायची. ह्याच्या पुढे सांगतो 1 नंबर 1चा वायू आणि 1 नंबर 1चा मृदंग वादक. पण म्हातारी देवाचं नाव घेत नव्हती. ते दोघं माझ्याकडे आले म्हटले महाराज काही करा गाड्या. एकदा म्हातारीच्या मुखातून राम राम नाव आलं
आमचा परमार्थ सफळ झाला. मी म्हटलं मी आयडिया सांगतो तुम्हाला, कारण मी आयडिया सांगायलाच महाराष्ट्रभर फिरतोय म्हणलं. आता मी सांगतो. ते म्हटले काय करायचं? म्हणलं टेन्शन घेऊ नका, गावात सप्ताह असतो ना. म्हटले असतो. एक काम करा, वारकऱ्याला पंगत द्या. म्हटले पंक्तीचा राम नावाचा काय संबंध? मी सांगतो म्हटलं, तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. ते म्हटले नेमकं सांगा. वारकऱ्याला पंगत द्या, एवढे गायक आहेत काही, हे सगळे जेवायला बोलवा, हे मृदंग वादक जेवायला बोलवा. आणि एक काम करा, मला माहिती म्हटलं म्हातारी दारात बसलेली असती काटे घेऊन. हो म्हटले दारात असती. पंगत बाहेर ठेवू नका, पंगत घरात ठेवा. म्हणजे प्रत्येकाला सांगायचं घरात जाताना म्हातारीला राम राम घालायचा. म्हातारी आपण जर समोरच्या माणसाला राम राम म्हटलो तर समोरचे माणसं काय म्हणतात? राम राम. म्हातारीच्या मुखातून राम राम नाव येईन का नाही? ते म्हटले बरं झालं गड्या महाराज, म्हातारी एकदा बी राम म्हणा म्हटले ना, आमची पंगत सफळ, आमचा परमार्थ सफळ. आणि सप्ताह आला महाराज, त्या दोघांनी वारकऱ्याला पंगत दिली, घरात पंगत ठेवली. म्हातारी दारात घेऊन काठी बसलेलीच होती. मी म्हटलं आजी वा 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 आजी, काय एकजण पक्वा वाजवतोय, एकजण गायन करतोय, आजी तुमचं कल्याण होईल. आजी पोराने सप्त्यात पंगत दिली. आजी राम राम, आजी जे हरी. आजी एवढी पापी, ती म्हणायची वेलकम वेलकम वेलकम. म्हातारी वेलकम वेलकम म्हटली, पण राम राम म्हटली. ते म्हटले महाराज गुलाबजामुन तर वायाच गेले, आजचे सोडून बर का. मी म्हटलं वाया जाऊन देत नाही. हा वाया काहीच जाऊन देत नाहीत आम्ही. म्हटले पण आता मग तुम्ही ऐका तर म्हणलं आम्हाला खाऊ द्या अगोदर. असे पोटभर गुलाबजामुन खाल्ले. मी सगळ्याला सांगितलं हे बघा, तुम्ही म्हणलं गुलाबजामुन खाल्लेत. म्हटले हो. राम राम म्हातारीचं वाया जाऊन. म्हणले ती म्हणत नाही, जात आणि एकदा म्हणा, काय अडचण नाही का? म्हातारी दारातच बसलेली. आम्ही सगळ्यांनी विचार केला, जात आणि एकदा राम राम घालायचा. मी म्हटलं आजी वा वा वा, पोरांनी पंगत लय छान दिली. आजी येतो बर का, आजी तुमचं कल्याण होईन, आजी जे हरी, आजी राम राम. म्हातारी एवढी पापी, म्हातारी म्हणायची बाय 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 बाय. काय हायन काय बाय. म्हातारी मिळाली पण राम राम म्हटली नाही. आणि तिच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडं. मी कीर्तनात रामकृष्ण हरी चालू केलं, लाईटच गेली. तो नर पापिया, पापी माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही, पुण्यवान लागतो नाव घेण्यासाठी. बघा राम नावामध्ये खूप मोठी ताकद आहे दादा. राम नावा, राम नावासारखी ताकद जगामध्ये कशातच नाही. आप जुने माणसं महाराज सकाळी उठल्याबरोबर काय घालायचे बोला ना? काय घालायचे? राम राम. किती वेळेला म्हणत होतात? राम अधिक राम. मला सांगा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही मंत्र सिद्ध करायचा असेल तर 108 वेळेला उच्चारला जातो. कारण गळ्यामध्ये जी माळ आहे तिच्यामध्ये मणी किती? 108. 108 वेळेला जर कुठला मंत्र म्हटला तर एक जप पूर्ण होतो, अर्थात तो मंत्र सिद्ध होत असतो. तुम्हाला जर राम नावाचा जप करायचा असेल ना 108 वेळेला सुद्धा म्हणायची गरज नाही, द्वंदा राम राम म्हटला तरी जप पूर्ण होतो. तुम्ही म्हणाल कस काय? तुमचं व्याकरण झालं असं तर लक्षात येईल. अ पासून ने पर्यंत जर मापलं ना, राम शब्द 3 अक्षराने तयार होतो. र आ म, र अधिक आ अधिक म, रा म. महाराज मराठी व्याकरणामध्ये अ पासून मापल्याच्या नंतर 27 नंबरला र येतो. किती? लक्ष देऊ नये का? 27 नंबरला र येतो, 2 नंबरला आ येतो. 27 अधिक 2 29 आणि म हा 25 नंबरला येतो. 27 अधिक 2 अधिक 25 54. पहिल्या राम शब्दाची बेरीज किती आली? 54. आणि दुसऱ्या राम शब्दाची बेरीज 54. 54 अधिक 54 किती? 108. तुम्ही द्वंदा राम राम म्हटलात ना महाराज, तुमचा जप 108 वेळेला होतो. एवढी मोठी ताकद आहे. मग तुकोबाराचा लय एक गोड अभंग, टोमण्याचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात बघा, लक्ष देऊ नये का? हरीचे नाम कार्य नये वाचे, राम राम न म्हणता तुझ्या बाचे काय जाते. पोटासाठी खटपट करेशी अवघा वीळ आणि राम राम म्हणता तुझी काय बसली दात खीळ. द्रव्याची आशा तुझं दाही दिशा न परती आणि कीर्तनाशी जाता तुझी काय जड झाली माती. शेवट लय महत्वाचा आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आयशा जीवा काय म्हणू आता, राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. राम राम म्हणणार नाही त्याचे माता पिता कोण आहेत? गाढव आहेत. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. अवघियांचे केले काळे तोंड, पण कशामुळं? तुका म्हणे तुझ्या नामाची या बळी. आता माझं सगळ्याला आपल्या गावकरीला एक हात जोडून प्रार्थना आहे बरं का, लक्ष देऊ नाही का? हात जोडून प्रार्थना आहे, तेवढं माझ्या पत्रामध्ये दान टाका. उद्या सकाळी उठलात की एक नियम पाळायचा, जो बी माणूस दिसन त्याला एकदा रामकृष्ण हरी म्हणायचं. म्हणतान का? काय पैसे लागतात का ह्याला?
नाही, चलत बोलत नामस्मरण होतं महाराज, एवढं काय अडचण नाही. तुम्हाला सकाळी जो बी माणूस दिसन ना महाराज, तुम्हाला खरं सांगू का, कधी कधी बघा मुस्लिम समाजाचा माणूस असला की तो आपण दिसल्याबरोबर तो मालेकुम सलाम म्हणतो का नाही. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये जे सांगितलं ते बोललं पाहिजे का नाही बोला. आपण सकाळी उठल्याबरोबर कुणी काही म्हटलं तरी अगोदर आपण काय म्हणलं पाहिजे, राम राम किंवा रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे का नाही. आपल्या संस्कृती जी सांगितलं तसं वागलं पाहिजे ना. म्हणून उद्यापासून एक नियम पाळायचा, सकाळी जो बी माणूस दिसेल त्याला रामकृष्ण हरी म्हणायचं. मला सांगा कमीत कमीत 70 माणसं भेटतात का नाही दिवसाला, भेटतात का नाही. दुसऱ्या वेळेस भेटला तर म्हणू नका, कंटाळा, एकदा म्हणाय का हरकत आहे का, झाला का नाही 70 वेळेस जप. आणि कमीत कमीत तुमच्या घरामध्ये 20-25 माणसं आहेत का नाही, तुमच्या गल्लीमध्ये परिवारामध्ये, हे 70 दुसरे 30 धरा, किती झाला 100. घरामध्ये सगळ्यात अगोदर जे वडील लवकर उठले आणि सकाळ मुलगा दिसला की त्याला रामकृष्ण हरी म्हणायचं, काय अडचण आहे का, म्हणाय पाहिजे का नाही. नवरा अगोदर उठला आणि बायको दिसली की त्याला काय म्हणायचं, रामकृष्ण हरी, काय अडचण आहे का. आपले मध्ये हे तंबाखू ठेवली र म्हणतात का नाही. भले तुम्ही तंबाखूच मागा पण अगोदर म्हणा ऐ रामकृष्ण हरी तंबाखू कुठे ठेवली, काय अडचण आहे का रामकृष्ण हरी म्हणाला. असा 100 वेळेस जप झाला का नाही, झाला का नाही. आणि हुकून चुकून तुम्हाला 8 तर फोन येत असते ना, येतात ना, कोणाला कशात नाही आला, कंपनीचा तरी येईन ना, त्याला सुद्धा सोडायचा नाही. फोन आला की म्हणायचं, आणि आपण काय म्हणतो, हॅलो. हॅलोचा ना आपला काय संबंध आहे का बरं, हाय काय संबंध आहे का हॅलोचा ना आपला. 1848 साली अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म झाला. 1872 साली अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी पहिला टेलिफोन निर्माण केला आणि त्याच्या बायकोचं नाव होतं मार्कगेट हॅलो. कोणाच्या, ग्राहम बेलच्या, ज्याने टेलिफोन निर्मिती केली त्याच्या बायकोचं नाव होतं हॅलो हॅलो. म्हणून त्यांनी पहिला फोन त्याच्या बायकोला केला आणि तो म्हटला हॅलो. तुमच्या बायकोचं नाव हॅलो का, सांगा बरं कोणाच्या बायकोचं नाव हॅलो, हात वर करा बरं. अजिबात नाही ना, आपण आयुष्यभर त्याच्या बायकोचं नाव घेतो, काय गरज आहे का. सकाळला उठलं की काय म्हणायचं, आता उद्या संजय महाराज या ठिकाणी बघा, सकाळला महाराज दिसल्याबरोबर काय म्हणतान तुम्ही, म्हणतान का, काय म्हणतान का, मनाला काय अडचण आहे महाराज, रामकृष्ण हरी, कारण पुण्य लागतं महाराज. एवढ्या सहजासहजी भगवान परमात्माच्या नामस्मरणाचा जप होत नाही, पापी माणसाच्या मुखातून देवाचं नाव येत नाही. आता मला जरा चेक करायचंय, कितवी कथा आहे, कितवा दिवस आहे महाराज, 5 दिवसापासून तुम्ही रामकथा ऐकतात का नाही. आता तुमचं पुण्य वाढलेलं पाहिजे बघा, वाढलेलं पाहिजे का नाही. बघू पुरुषांचं पुण्य जास्त आहे का महिलांचं पुण्य जास्त आहे. जबाबदार जरा पुढे या, म्हणजे निर्णय द्यायला आपल्या याला नको काय बा. आणि खरं बोलायचं, लबाड बोलायचं नाही. कीर्तनामध्ये महाराज सोडता लबाड कोणीच बोलत नसतात. तयार आहेत ना सगळे पुरुष मंडळी, तयार आहेत ना तुम्ही. मायकाचे बटन बंद करा, तुमचं पुण्य आपोआप वाढन. ऐका, आपला इथला आवाज रामकथा चालू आहे म्हणून बरं का, आपला या ठिकाणचा आवाज अयोध्या